मित्रांनो, ही गोष्ट आहे एका छोट्याशा मुलीची, डिम्पीची. परदेशात राहणारी डिम्पी पहिल्यांदाच भारतात आली होती. ती तिच्या आजीला भेटायला खूपच उत्सुक होती. अखेर लांबच्या प्रवासानंतर डिम्पीला तिच्या आजीला भेटता आले. आजी, मी आले. डिम्पीची आजी पण डिम्पीला भेटायला खूप आतुर झाली होती. डिम्पीचा जन्म झाल्यापासून तिचे आई वडील भारतात येऊ शकले नव्हते. पण तरी देखील डिम्पीचे तिच्या आजीसोबतचे नाते काही वेगळेच होते. व्हिडिओ कॉल्सद्वारा डिम्पी तिच्या आजीसोबत तासनतास गप्पा मारत असे. आजी जणू डिम्पीची सर्वात चांगली मैत्रीण होती. आजी तिचे आनंद अश्रू थांबवू शकली नाही. दोघींनाही खूप आनंद झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी डिम्पी लवकर उठली. आजी, तू कुठे आहेस? सगळ्या घरात शोधल्यानंतर डिम्पीला आजी बागेत सापडली. आजीची बाग तर फारच सुंदर होती. रंगीबिरंगी फळांनी फुलांनी बहरलेली होती. अरे वा, डिम्पी उठली का तू? ये, माझ्याकडे ये. डिम्पीला पाहून आजीला आनंद झाला. आजी, तू फुलं का गं तोडत आहेस? आजी म्हणाली, अगं, आपल्याकडे कृष्णाची मूर्ती आहे ना, त्याच्या पूजेसाठी फुलं तोडतीये. हां, कृष्णाची मूर्ती? डिम्पीच्या आजीने तिला कृष्णाच्या खूप गोष्टी सांगितल्या होत्या. कृष्ण म्हणजे डिम्पीचा तिच्या सर्वात आवडीचा मित्रच होता जणू. कृष्णावर डिम्पीचे खूप प्रेम होते. डिम्पी म्हणाली, आजी, मला कृष्णाची मूर्ती पाहायची. मला दाखवतेस? हो, चल दाखवते. असे म्हणून आजी डिम्पीला देवघरात घेऊन गेली. कृष्णाची ती सुंदर मूर्ती पाहून डिम्पीला खूपच आनंद झाला. तिने चटकन ती मूर्ती उचलली आणि तिला मिठीच मारली. हे पाहून मात्र आजीला खूपच भीती वाटली. थांब बाळा, थांब. आजीने तिला थांबवलं. आजीने हळुवारपणे डिम्पीकडून ती मूर्ती घेतली आणि अलगद हाताने ती पुन्हा मंदिरात ठेवून दिली. आजीने डिम्पीला समजावले, डिम्पी बाळा, ही मूर्ती खूप जुनी आहे गं. तुझ्या पणजोबांनी मला दिली होती. मी रोज या मूर्तीची पूजा करते. त्यामुळे ही काय खेळायची वस्तू नाही. हे ऐकून मात्र डिम्पीला खूप वाईट वाटलं. तिची तर खूप इच्छा होती कृष्णाच्या मूर्तीशी खेळायची. हताश होऊन डिम्पी कृष्णाकडे बघत बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आजीने बागेतून फुलं तोडली आणि ती देवघरात पूजेसाठी गेली. पण काय आश्चर्य! कृष्णाची मूर्ती देवघरात नव्हतीच. आजीला वाटले की कदाचित डिम्पीनी मूर्ती घेतली असेल, म्हणून आजी डिम्पीच्या खोलीकडे निघाली. आजीने हळूच डिम्पीच्या खोलीत डोकावले. पाहते तर काय, डिम्पीने तिच्या छोट्याशा टेबलावर भातुकलीचा खेळ मांडला होता आणि कृष्णाला एका छोट्याशा खुर्चीवर बसवले होते. कृष्णा, तुला भूक लागली आहे ना? अजून थोडंसं दूध पी ना रे, असं डिम्पी कृष्णाच्या मूर्तीला म्हणत होती. आजी डिम्पीच्या खोलीत गेली. तिने कृष्णाची मूर्ती घेतली. आजी म्हणाली, डिम्पी बाळा, तुला कालच मी समजावून सांगितलं होतं की नाही की ही काय खेळायची वस्तू नाही आहे. तू का बरं माझं नाही ऐकलंस? पण आजी, कृष्णाला भूक लागली होती गं. त्याला मी दूध देऊन पुन्हा जागेवर ठेवणारच होते. मला माफ कर आजी. डिम्पीला आपली चूक समजली होती, पण तिला काय कृष्णाशिवाय राहवत नव्हतं. ती खूप उदास झाली. तिचा उदास चेहरा पाहून आजीला पण खूप वाईट वाटत होतं. डिम्पीला आता कसं समजवू हे आजीला कळतच नव्हतं. पण इतक्यात आजीला एक युक्ती सुचली. आजी म्हणाली, डिम्पी, आपण एक काम करायचं का? चल, आपण दोघीजणी बाजारात जाऊया आणि तिथून तुझ्यासाठी वेगळी कृष्णाची मूर्ती आणूयात. आजीची ही युक्ती ऐकून
डिंपीचा चेहरा फुलला. तिला आजीची ही कल्पना खूप आवडली. डिंपी लगेच बाजारात जायला तयार झाली. बाजारातील रंगीबिरंगी आणि वेगवेगळ्या प्रकारे सजवलेले दुकानं पाहून डिंपी थक्क झाली. इकडे तिकडे बघत डिंपी मज्जेत आजीसोबत बाजारात फिरत होती. तेवढ्यात डिंपीला एक वेगळीच इमारत दिसली. ही इमारत दुसऱ्या इमारतीसारखी नव्हती. डिंपीने आजीला विचारले, आजी, ती कोणती इमारत आहे ग? ती का? ते तर मंदिर आहे. मंदिर म्हणजे काय असतं ग आजी? परदेशी राहणाऱ्या डिंपीने कधी मंदिर पाहिलंच नव्हतं. आजी म्हणाली, मंदिर म्हणजे असं समज, मंदिर म्हणजे कृष्णाचं घर आहे. हां, कृष्णाचं घर? डिंपीचं छोटंसं निरागस मन अतिवेगाने विचार करू लागलं. कृष्णाचे घर म्हणजे कृष्ण इथं राहत असेल? मी कृष्णाला भेटायला गेले तर किती मज्जा येईल. आजी, आपण मंदिरात जाऊयात? हो, मंदिरात जाऊ शकतो आपण डिंपी, पण मंदिर थोडं दूर आहे आणि मंदिराला पायऱ्या पण खूप आहेत. तुला तितकं चालवेल का? हो ग, चालवेल मला. चल ना, आपण मंदिरात जाऊयात ना. बरं, चल जाऊयात. आजीने होकार दिल्यावर डिंपीला अति आनंद झाला. तिच्या मनात फक्त कृष्णाचे विचार येत होते. ती आता कृष्णाला भेटायला खूप आतुर झाली होती. डिंपी आणि आजी मंदिराच्या दिशेने निघाले. वाटेत डिंपीला एक फुलाचे दुकान दिसले. डिंपीला तर माहीतच होते की कृष्णाला फुलं आवडतात. डिंपी म्हणाली, आजी, कृष्णासाठी आपण एक फूल घेऊयात? आजी म्हणाली, ठीक आहे, चल. फुलाच्या दुकानात जाऊन डिंपीने आधी सगळी फुलं व्यवस्थित निरखून पाहिली. त्यातलं तिला एक फूल खूप आवडलं. काका, ते गुलाबी रंगाचं मोठं फूल ते देता का मला? फूलवाल्या काकांनी लगेच ते फूल काढलं. कोणतं हे? कमळाचं फूल? हो, हेच पाहिजे मला. काकाने कमळाचं फूल डिंपीला दिलं. डिंपीने फूल घेतले आणि आनंदाने आजी आणि डिंपी मंदिराच्या पायऱ्या चढू लागल्या. मंदिरात बरीच गर्दी होती. बरेच भक्त कृष्णाच्या दर्शनाला आले होते. डिंपीचे डोळे मात्र फक्त कृष्णाला शोधत होते. आजी, कृष्ण कुठे आहे ग? आजी म्हणाली, बाळा, हे सगळे लोक आपल्यासारखेच कृष्णाच्या दर्शनाला आले आहेत. ह्यांचे दर्शन झाले की मग आपल्याला कृष्णाचं दर्शन घेता येईल. त्यासाठी आपल्याला या रांगेत थांबायला लागेल. बाप रे, इतके लोक आली आहेत कृष्णाला भेटायला. आता माझा नंबर कधी येईल? डिंपीला काळजीच वाटत होती. पण डिंपीने संयम ठेवायचा निर्णय घेतला. आत्ता नाही तर थोड्या वेळाने कृष्ण मला भेटणारच आहे, ह्या विचाराने ती सुखावली होती. डिंपी पुन्हा कृष्णाच्या विचारात रमली. कृष्ण मला भेटला की मी त्याला मिठीच मारणार आहे. मी त्याच्यासोबत दिवसभर खेळणार आहे. आम्ही दोघं झोक्यावर झुलू, बागेत जाऊ, आम्ही दोघं एकत्र दूध पिऊ. अशा कृष्णाच्या विचारात डिंपी पार हरवली होती. जवळजवळ अर्धा तास झाला, पण डिंपी अजून रांगेतच होती. आता तिला संयम ठेवणे फारच कठीण वाटत होते. कृष्णाच्या भेटीसाठी ती फार आतुर झाली होती. आजी, अजून किती वेळ ग? आजी म्हणाली, अजून 5 मिनिटं बाळा, बस आता आपलाच नंबर येणार आहे. अखेर खूप वेळानंतर डिंपीला कृष्णाला पाहायची संधी मिळाली.
कृष्ण काही अंतरावर उभा होता. मध्येच एक कठडा होता. त्याच्या पुढे कोणाला जायची परवानगी नव्हती. डिंपीने आपल्या दोन्ही टाचा उंचवल्या, आपले दोन्ही हात वर केले आणि कळवळीने कृष्णाला म्हणाली, कृष्णा, मला घे ना रे कडेवर कृष्णा. पण कृष्ण काही जागचा हल्लाच नाही. डिंपीने आपले अश्रू पुसले, व्यवस्थित डोळे चोळले आणि पुन्हा एकदा कृष्णाकडे निरखून पाहिले. अरे, हे काय? ही तर कृष्णाची मूर्ती आहे. मग कृष्ण कुठे आहे? डिंपीने सगळीकडे आपली नजर फिरवली, पण तिला कृष्ण काही कुठे दिसेना. तिने आजीकडे पाहिले. आजी मनोभावे डोळे बंद करून कृष्णाच्या मूर्तीला नमस्कार करत होती. म्हणजे मी इतक्या दुरून आले, इतक्या वेळ रांगेत थांबले, ते फक्त या कृष्णाच्या मूर्तीला पाहायला? माझा कृष्ण कुठे? माझा कृष्ण? डिंपीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिला खूप वेदना होत होत्या, खूप दुःख झालं होतं. तेवढ्यात मंदिरातले गुरुजी डिंपीला म्हणाले, बाळ, हे फूल तू कृष्णासाठी आणलेस का? आण इकडे, मी कृष्णाच्या चरणी वाहतो. हां, हे फूल? डिंपीने फुलाकडे पाहिले. अचानक तिला खूप राग आला. ती गुरुजींना म्हणाली, हे फूल मी माझ्या कृष्णासाठी आणलंय, ह्या मूर्तीसाठी नाही. असे म्हणून डिंपी तिथून वेगाने पळून गेली. ती मंदिरातल्या एका खांबामागे जाऊन लपून बसली. आता मात्र डिंपीला तिचे अश्रू आवरतच नव्हते. ती जोरजोराने रडू लागली. डिंपी म्हणाली, कृष्णा, तू कुठेस कृष्ण? आजी तर म्हणाली हे तुझं घर आहे, मग तू इकडे का नाही आहेस? मला भेटणार आहे कृष्णा, एकदा तरी भेटणार आहे मला. अचानक एक चमत्कार झाला. जवळच्याच एका भिंतीतून अत्यंत तेजस्वी असा प्रकाश बाहेर पडू लागला. तो प्रकाश इतका तीव्र होता की डिंपीच्या नाजूक डोळ्यांना त्रास होऊ लागला. काही सेकंदातच तो प्रकाश नाहीसा झाला. जेव्हा डिंपीने डोळे उघडले तेव्हा तिला भिंतीत एक दरवाजा दिसला, जो तिने आधी पाहिला नव्हता. अरे, हा दरवाजा कुठून आला? डिंपीला प्रश्नच पडला. सोनेरी रंगाचा सुंदर नक्षीकाम केलेला चकचकीत दरवाजा पाहून डिंपी आश्चर्यचकित झाली. डिंपीने हळूच दरवाजातून डोकावून पाहिले. तिला एक लांब पण अरुंद रस्ता दिसला. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर कोरलेल्या सुंदर कलाकृतीने डिंपी मंत्रमुग्ध झाली. हा भाग मंदिराच्या इतर भागांपेक्षा वेगळा होता. डिंपीला अचानक दुरून एक संगीत ऐकू आले. ते संगीत खूप सुखदायक आणि मधुर होते. डिंपी त्या आवाजाकडे खेचली गेली. ती हळूहळू पुढे जायला लागली. त्या रस्त्याच्या शेवटी दुसरा दरवाजा होता. जसजशी डिंपी पुढे जात होती तसा आवाज मोठा होऊ लागला. तिला आतूनच खूप आनंद जाणवत होता. डिंपी त्या दरवाजापर्यंत पोचली. तिने हळूच तो दरवाजा उघडला. दरवाजातून आत गेल्यावर तिने जे काही पाहिले ते पाहून ती थक्कच झाली. डिंपीच्या डोळ्यासमोर साक्षात कृष्ण त्याची बासरी वाजवत बसला होता. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याचे मोहक रूप पाहून डिंपी मंत्रमुग्ध झाली. ज्या कृष्णाला भेटण्यासाठी ती इतकी व्याकुळ झाली होती, तो कृष्ण तिच्या डोळ्यासमोर होता. ते दृश्य खूपच अद्भुत होते. कृष्णा! डिंपीने अति प्रेमाने कृष्णाला हाक मारली. कृष्णाने डोळे उघडले. डिंपीला पाहता क्षणी कृष्णाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. डिंपी, तू आलीस? मी कधीची तुझी वाट बघतोय. डिंपीला आलिंगन देण्यासाठी कृष्णाने आपले दोन्ही हात पसरवले. डिंपी पळत पळत आली आणि तिने कृष्णाला मिठीच मारली. एकमेकांना भेटून
दोघांनाही अति आनंद होत होता. डिम्पी म्हणाली, कृष्णा, मला माफ कर. तुला खूप वेळ माझी वाट पाहावी लागली का रे? अरे, माझा रस्ता चुकला होता. तुझं घर किती मोठं आहे अरे. ते तर बरं झालं, तुझ्या बासरीचे स्वर ऐकू आले आणि मी त्या दिशेने चालत आले. निरागस डिम्पीचे बोल ऐकून कृष्ण हसला. डिम्पी पुढे म्हणाली, पण कृष्ण, तिथे बाहेर बरेच लोक आहेत. मला वाटतं त्यांचाही रस्ता चुकलाय. ते पण माझ्यासारखेच तुला भेटण्यासाठी खूप वेळ रांगेत थांबले होते रे. मी एक काम करते, मी पटकन जाऊन त्या सगळ्यांना इकडे घेऊन येते. त्यांना सुद्धा तुला भेटून खूप आनंद होईल, नाही का? डिम्पीचे हे बोल ऐकताच कृष्णाने तिला थांबवले. थांब बाळा, तू ज्या मार्गाने आलीस ना, तो मार्ग काय सगळ्यांना नाही दिसणार. जे भक्त माझ्यावर अति प्रेम करतात आणि मला प्राप्त करण्याची एकमेव इच्छा ठेवतात, त्यांनाच फक्त हा मार्ग दिसतो आणि त्यांनाच फक्त मी भेटू शकतो. कृष्णाला नेमकं काय म्हणायचंय हे काय डिम्पीला समजलं नाही. तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघून कृष्ण हसला. कृष्ण म्हणाला, चल डिम्पी, तुला मी एक गंमत दाखवतो. कृष्णाने डिम्पीचा हात धरला आणि तिला त्याच्या मोठ्या महालाच्या एका खिडकीजवळ घेऊन गेला. कृष्णाने खिडकी उघडली आणि डिम्पीला म्हणाला, बघ बरं डिम्पी, तुला काय दिसतंय? डिम्पीने खिडकीतून डोकावलं. डिम्पीला मंदिराचा हॉल दिसला आणि कृष्णाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेले लोकही दिसले. पण काय आश्चर्य, तिला रांगेत थांबलेल्या लोकांच्या मनातले विचार देखील दिसत होते. कोणाला मोठे घर पाहिजे होते, कोणाला गाडी पाहिजे होती, कोणाला नोकरी, कोणाला द्रव्य, कोणाला पुत्र, तर कोणाला लग्न करायची इच्छा होती. असे अनेक लोकांच्या अनेक इच्छा तिला दिसत होत्या. कृष्ण म्हणाला, डिम्पी, तुला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती तू कोणाला मागतेस? डिम्पी म्हणाली, मी माझ्या आईबाबांना मागते. कृष्ण म्हणाला, बरोबर, कारण आईबाबा तुझ्या हक्काचे असतात आणि तुला त्यांच्यावर विश्वास असतो की तुझी इच्छा ते पूर्ण करतील. तसंच माझ्या भक्तांना सुद्धा मी त्यांचा हक्काचा वाटतो आणि म्हणूनच माझ्याकडे ते त्यांची इच्छा व्यक्त करतात. माझ्या भक्तांची इच्छापूर्ती करणं हेच माझं काम आहे. पण माझे काही भक्त तुझ्यासारखेही असतात, जे माझ्यावर निस्वार्थ प्रेम करतात आणि ज्यांची मला प्राप्त करण्याची एकमात्र इच्छा असते. असे भक्त मला अतिप्रिय आहेत, कारण दुसऱ्यांना मी आनंद देतो, पण माझे हे अतिप्रिय भक्त मला आनंद देतात. आज मला भेटण्याची तुझी तीव्र इच्छा असल्यामुळे मी तुला भेटू शकलो डिम्पी. तू आज मला खूप आनंद दिलास. मी तुझा खूप खूप आभारी आहे. कृष्णा, आपण परत कधी भेटायचं रे? कृष्ण हसला आणि म्हणाला, जेव्हा तुझी मला भेटायची इच्छा होईल तेव्हा. खरंच का रे कृष्णा? तुला भेटणं इतकं सोपं आहे? कृष्ण म्हणाला, हो तर. तुला फक्त डोळे बंद करून पूर्ण मनाने माझी आठवण काढायची आहे, माझे स्मरण करायचे आहे, माझं ध्यान करायचं आहे. जगाच्या पाठीवर तू कुठेही असलीस तरी मी तुला नक्कीच भेटेन. हे ऐकल्यावर डिम्पीला तर फारच आनंद झाला. कृष्ण पुढे म्हणाला, डिम्पी, हे मंदिर म्हणजे माझ्या घराचा एक छोटासा भाग आहे. माझं घर म्हणजे हे संपूर्ण जग आहे. मी ह्या जगात राहतो. अचानक डिम्पीचं लक्ष तिच्या हातात असलेल्या फुलाकडे गेले. अरे चा, कृष्णाला तर फूल द्यायचं राहिलंच की. डिम्पी म्हणाली, कृष्णा, तुला फुलं खूप आवडतात ना? हे बघ, मी तुझ्यासाठी फूल आणलंय. अरे वा, किती सुंदर फूल आहे ग. कृष्ण हसला. असे म्हणून कृष्णाने डिम्पीकडून फूल घेतले आणि आपल्या मस्तकाच्या मुकुटावर ते सजवले. काय ग डिम्पी, कसा दिसतोय मी? कृष्णाने चेष्टेतच डिम्पीला विचारलं. कमळाचं ते फूल
कृष्णाने आपल्या मस्तकावर ठेवल्या क्षणी कृष्णाचा चेहरा अजूनच तेजस्वी दिसायला लागला. त्याचे ते सुंदर रूप पाहून डिम्पी मंत्रमुग्ध झाली. तू खूप सुंदर दिसतोयस कृष्णा, असं म्हणून डिम्पीने पुन्हा कृष्णाला मिठी मारली. लक्षात ठेव डिम्पी, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. जेव्हा केव्हा माझी आठवण येईल तेव्हा पूर्ण मनाने माझं स्मरण कर. मी नक्कीच तुला भेटीन. डिम्पीने जेव्हा आपले डोळे उघडले तेव्हा तिला लक्षात आले की ती त्या मंदिराच्या खांबाजवळच बसली होती. अरे, मी इकडे कशी काय आले आणि कृष्ण कुठे गेला? डिम्पी इकडे तिकडे पाहू लागली. तेवढ्यात तिला आजीचा आवाज ऐकू आला. डिम्पी, डिम्पी बाळा, तू कुठे आहेस? आजी तिला हाक मारत होती. आजी, मी इकडे आहे. डिम्पीला पाहून आजीला हायसे झाले. अगं डिम्पी, तू अचानक कुठे पळून गेलीस? मी किती घाबरले होते. मी कधीची तुला शोधतीये. तू इथे काय करतेयस? आजी, तुला माहिती आहे, मी कृष्णाला भेटले. ये माझ्यासोबत, मी तुला काहीतरी दाखवते. इकडे जो दरवाजा आहे ना, मी तिथून आत गेले. अरे, दरवाजा कुठे आहे? ज्या दरवाजातून डिम्पी कृष्णाला भेटायला गेली होती तो दरवाजा आता तिथे नव्हताच. तिथे फक्त भिंतच होती. आजीला मात्र काहीच कळत नव्हतं की डिम्पी अशी का करते. आजी म्हणाली, डिम्पी बाळा, मला तर वाटतंय की तू काहीतरी स्वप्न पाहिलं असशील. चल, आता आपल्याला खूप उशीर झाला आहे. घरी आपले सगळे वाट बघत असतील. तुला आता भूकही लागली असेल ना? हां, स्वप्न? हे कसं काय शक्य आहे? डिम्पी अजूनही त्या भिंतीकडेच बघत होती. गोंधळलेल्या डिम्पीचा आजीने हात धरला आणि आजी तिला घराकडे घेऊन जायला लागली. तेवढ्यात आजीच्या लक्षात आले की तिची पिशवी तिथे मंदिराजवळच राहिली. डिम्पी अचानक तिथून पळाली होती म्हणून आजीही तिच्या मागे मागे तिचा शोध घेत निघाली होती. त्या नादात आजीची पिशवी तिथे गाभाऱ्याजवळच विसरली होती. आजी आणि डिम्पी पुन्हा गाभाऱ्याजवळ आले. आजीने आपली पिशवी घेतली. तेवढ्यात मंदिरातले गुरुजी डिम्पीला म्हणाले, बाळ, कृष्णाला नमस्कार कर आणि मग प्रसाद घे. डिम्पी कृष्णाला नमस्कार करण्याकरिता पुढे गेली. तिने आपले हात जोडले आणि कृष्णाच्या मूर्तीकडे पाहिले. कृष्णाच्या मूर्तीकडे पाहता क्षणी डिम्पीचा चेहरा खुलला. तिला आनंदाचा धक्काच बसला. डिम्पीचे ते कमळाचे फूल त्या मूर्तीच्या मस्तकावर सजले होते. डिम्पीला आता पूर्ण खात्री पटली होती की ते काय स्वप्न नव्हते. ती खरंच कृष्णाला भेटली होती. कृष्णाचे ते वाक्य डिम्पीला अचानक ऐकू आले. डिम्पी, लक्षात ठेव, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. जेव्हा केव्हा माझी आठवण येईल तेव्हा पूर्ण मनाने माझं स्मरण कर. मग तू जगाच्या पाठीवर कुठेही असलीस तरी मी तुला नक्कीच भेटेन. डिम्पी हसली. अति आनंदाने तिने गुरुजींकडून कृष्णाचा प्रसाद घेतला. डिम्पीला प्रसादात तिच्या सर्वात आवडीचा बुंदीचा लाडू मिळाला होता. डिम्पीने आजीचा हात धरला आणि नाचत नाचत लाडवाचा आस्वाद घेत डिम्पी घराकडे निघाली. त्या दिवशी डिम्पीने कृष्णाची मूर्ती बाजारातून विकत घेतली नाही आणि त्या दिवशी नंतर तिने देवघरातली मूर्तीही कधी हलवली नाही. कारण डिम्पीला आता तिच्या अंतरीचा कृष्ण भेटला होता. ही गोष्ट माझे गुरु महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या उपदेशाने प्रेरित आहे.